हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप 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 छान असाल, आनंदी असाल. तर मैत्रिणींनो, वर्षभराचाच आठवणीतला मसाला बनवून झाला आहे का तुमचा? जर झाला असेल तर ठीक आहे, पण नसेल झाला ना, तर ही माझी रेसिपी फॉलो करा. माझा मसाला इतका सुंदर झाला, इतका अप्रतिम झाला आहे. भाजीमध्ये, आमटीमध्ये किंवा तुम्ही जर नॉन बनवत असाल, तर त्याच्यामध्ये सुद्धा हा मसाला घालून त्याची चव एकदम वाढणार आहे. आता मी माझं स्वतःचंच कौतुक करत नाही आहे, पण खरोखर हा मसाला खूप छान झाला आहे. सुगंध इतका ह्याचा अप्रतिम आहे. हा मसाला घालून मी आमटी बनवली आहे आणि आमटी इतकी चविष्ट आमटी झालेली आहे. म्हणजे आता अर्थात तो नवीन मसाला आहे, ताजा मसाला आहे, त्याच्यामुळे पण त्याची चव छान येऊ शकते. पण मला वाटते की हा मसाला जो आहे हा वर्षभर असाच राहू शकेल, कारण याच्यामध्ये मी सिक्रेट इन्ग्रीडियंट्स घातलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आता ह्या ज्या मिरच्या दिसतात तुम्हाला, ह्या मिरच्या मी 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सगळ्यात तिखट लवंगी मिरची घेतली आहे. दुसरी मिरची म्हणजे रंगाची मिरची, जी काश्मीरी मिरची असते, आणि नॉर्मल जी असते चवीला ती असते संकेश्वर. तर अशा 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. छान वाळवल्या 4-5 उन्हामध्ये. देठं काढली त्याची. मी त्याची संपूर्ण देठं काढलेली. काही जण अर्धवट देठं काढतात, पण देठं संपूर्ण काढली ना, की मिरची पावडरचा रंग एकदम डार्क येतो, डार्क लाल रंग येतो. पण जर देठं आपण तशीच ठेवली, तर मग त्याचा रंग असा थोड्या दिवसानंतर फेड होत जातो. चला तर आपण एक करून साहित्य काय काय लागते ते बघूया. 2 चमचे मेथी दाणे घेतलेले आहेत, थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे, तीळ घेतलेले आहेत, शहाजिरं असतं जे मोठं जिरं म्हणतो आपण, शहाजिरं, तर ते घेतलेलं आहे. ते 1 तोळा घेतलेला आहे. प्रत्येकी मी वजनावरी 1-1 तोळा, 2-2 तोळा असं घेतलेलं आहे. हे चक्री फूल आहे. इथे हिंग आहे, नागकेशर तोळा घेतलेला आहे, मोठी वेलची ती घेतली आहे. तर याचं नाव आहे कबाब चिनी. आता मी पण पहिल्यांदाच याचं नाव ऐकलं आहे. बडीशोप घेतलेली आहे, आपलं नॉर्मल जिरं आहे, मोहरी घेतली आहे. त्यानंतर मिरी आणि लवंगसुद्धा मी याच्यामध्ये ॲड केले, पण ती क्लिप मी याच्यामध्ये ॲड करायला विसरून गेले. इथे दगडी फूल आहे आणि खोबऱ्याच्या मोठ्या 3 वाट्या घेतलेल्या आहेत. त्याचे बारीक 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 काप करून घेतलेले आहेत. तमालपत्र आहे. त्यानंतर हा जो इन्ग्रेडियंट आहे ना, तर याचं नाव मला आठवतच नाही आहे. आता त्या माणसाला मी म्हटलं, तुमच्याकडे जे जे मसाल्याचे साहित्य असतात ते मला तुमच्या हिशोबाने द्या, सगळं जे मापात. तर आता याचं नाव मला काही आठवत नाही आहे. हे आहे आपलं सगळ्यांच्याच ओळखीचं हळकुंड, जायपत्री. अशा प्रकारे मी मसाल्याचं सगळं सामान घेतलेलं आहे. आता ही जी आहे ही हळद आहे, हळकुंड आहे. तर मला हळद ह्या वेळेला कुटून घ्यायची आहे. म्हणजे कारण काय होतं, आपण जी विकतची हळद आणतो ना, ती भेसळयुक्त हळद असते, असं माझ्या नजरेस आलेलं आहे. बऱ्याच चांगल्या चांगल्या प्रकारची ऑर्गॅनिक हळद वगैरे मी वापरून बघितली, पण मला ती काही चांगली वाटली नाही. म्हणून ह्या वर्षी मी म्हटलं की मी स्वतःच हळद कुटून घेते असं. तर तिथे एक एक मसाला जिन्नस जे आहे ते आपल्याला तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. तेल एकदम जास्त घालायचं नाही आहे, थोडं थोडं करून तेल घालून त्या तेलामध्ये आपल्याला हे मसाले तळून घ्यायचे आहेत. आता मसाले तळताना ते करपवायचे नाही आहेत, बरोबर. तर आता इथे मी तुम्हाला मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की मी सिक्रेट एक टिप्स देणार आहे तुम्हाला, की ज्यामुळे मसाला हा वर्षभरासाठी आहे तसाच राहतो, बरोबर. तर ती टिप काय आहे, तर आपण जे जिन्नस घेतलेले आहेत ना, तर सगळे जे खडे मसाले आहेत ना, ते अर्धे तळून घ्यायचे आहेत आणि अर्धे नुसते कच्चेच टाकायचे आहेत. म्हणजे त्याला भाजायचं पण नाही आहे किंवा त्याला तळायचं पण नाही आहे. तर हा सिक्रेट टिप आहे तुमच्यासाठी. तर ही करून बघा. ही मी दरवर्षी अशाच पद्धतीने करते. अर्धे मसाले मी तळून घेते किंवा भाजून घेते आणि अर्धे मसाले मी आहे असेच खडे मसाले टाकते मसाल्यामध्ये. तर हे तुम्ही नक्की करून बघा. वर्षभर मसाल्याची चव किंवा मसाल्याचा सुगंध आहे तसाच राहतो. तर एक एक करून मी थोडंसं असं सामान जसं मला भाजता येईल, तळता येईल, तसं मी एक करून तळून घेत आहे. आता प्रत्येक मसाला काय आपल्याला तळून घ्यायचा नाही आहे. काही मसाले आपल्याला भाजून घ्यायचे असतात, जसं की जिरं, बडीशोप किंवा शहाजिरं असतं. हे आपल्याला भाजून घ्यायचे असतात. तर काही मसाले आपण तळून घ्यायचे, काही मसाले आपण भाजून घ्यायचे आणि काही मसाले जे आहेत ते अख्खे तसेच टाकायचे. आता हे धने आहेत, ते धनेसुद्धा मी 2 बॅचमध्ये थोडे करून भाजून घेणार आहे. तेल घालणार आहे आणि तेलामध्ये आता सगळे मसाले माझे भाजून झालेले आहेत, तळून झालेले आहेत. तर मी सगळ्या एका मोठ्या पातेल्यामध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत. आता थोड्या वेळाने मी काय करणार आहे, सगळे मसाले एकत्र करून परत एकदा भाजून घेणार आहे. तर बघू शकता इथे मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. इतकी मजा वाटते आहे मला. म्हणजे आमच्याकडे कसं आहे, किचनच्या समोरच एक खिडकी आहे, म्हणून मग मी कधी पण असं स्वयंपाक करत असेल तर मस्त निसर्गाचा आस्वाद घेत आपली आपली कामं करत असते. तर आता इतकं छान वातावरण झालेलं आहे आणि चहाची लहर कोणाला येणार नाही, बरोबर ना. तर मी एकीकडे मस्त चहा ठेवलेला आहे, छान मस्त असा कळकळ उकळतो आहे. कडक असा चहा घेणार आहे. सोबत मस्त असे मिस्टरांनी वडापाव आणलेले आहेत. तर पाऊस, चहा आणि वडापाव बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, मी इथे बाहेर मसाला कुटायला आलेली आहे. ह्या आजीनी मला छान मसाला बारीक कुटून दिलेला आहे. तर याच्या आधी मी काय करत होते, घरातच मिक्सरमधूनच मसाला बारीक करत होते. पण व्हायचं काय माहिती आहे का, भरपूर सारी भांडी पडायची, कामं पडायची आणि मग तेच करण्यामध्ये अख्खा दिवस जायचा. त्याच्यामुळे मी ठरवलं की बाहेरनंच मसाला कुटून आणूया. छान झालेला आहे.
तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा असं मला वाटतं आहे. तुमचा मसालासुद्धा खूप छान होईल आणि आत्तापर्यंत उन्हाळ्याची कामं तुमची कुठपर्यंत आली आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये.